Hi friends, I am Pramila, a reverse aging coach, and I am here to help you look and feel 20 years younger. If you have been feeling low on energy, noticing signs of aging on your skin, or just want to reclaim your youthful glow, this is the place for you. Let us see how simple, actionable steps can transform your life. Today, we are going to see hormonal balance, the key to staying young and vibrant. Do you feel tired, experience sudden weight gain, or notice changes in your skin and hair? It might be your hormones. तुम्हाला असं वाटतंय का की तुम्हाला थकवा येतोय, तुमचं सडन वेट गेन झालंय किंवा वेट कमी झालंय किंवा तुमच्या स्किन मध्ये काही चेंजेस आहेत किंवा हेअर लॉस होतोय? तर इट माइट बी युअर हार्मोन्स. ते तुमच्या हार्मोनल्स इम्बॅलन्समुळे सुद्धा असू शकतं. हार्मोनल बॅलन्स इज द सिक्रेट टू मेंटेनिंग youthfulness, energy, and overall well-being. Let's see some natural ways to balance your hormones and feel younger inside and out. तुमचं हार्मोनल बॅलन्स राखण्यासाठी आपण काही नॅचरल वेज बघूयात. नैसर्गिकरित्या सुद्धा आपण ते करू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही अधिक तरुण दिसाल, अधिक एनर्जेटिक वाटाल आणि तुमचं ओव्हरऑल वेलबिईंग सुद्धा उत्तम होईल. Hormones act as a chemical messenger that control almost every function in our body: mood, metabolism, skin health, and even sleep. हार्मोन्स म्हणजे संप्रेरक असं एक केमिकल हे मेसेंजर आहे. ते आपल्या बॉडीतले ओव्हरऑल फंक्शन्स, मेटाबॉलिझम, आपलं स्किन हेल्थ आणि इवन आपलं स्किन सुद्धा कंट्रोल करतं. As we age, hormone production declines, leading to signs of aging such as wrinkles, fatigue, and slower metabolism. जसं आपलं वय वाढत जातं तसं आपल्या हार्मोन्समध्ये चेंजेस होत जातात आणि त्याच्यामुळे हार्मोन्समध्ये चेंजेस झाले की आपल्या वेळेच्या अगोदर आपल्या चेहऱ्यावर रिंकल्स म्हणजे फटीग थकवा आल्यासारखं होतं, मेटाबॉलिझम स्लो होतं चेहऱ्यावर किंवा हातापायाला रिंकल्स जसे म्हणजे सुरकुत्या जाणवतात. हे हार्मोन्स फॉर युथफुलनेस इन्क्लूड हे कोणते कोणते हार्मोन्स आहेत? इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन, थायरॉइड आणि कॉर्टिझॉल. तर इस्ट्रोजनचं काम काय आहे? इट मेंटेन स्किन इलॅस्टिसिटी अँड बोन हेल्थ. आपल्या स्किनच्या आणि हाडांच्या हेल्थसाठी इस्ट्रोजन चांगलं आहे. प्रोजेस्टेरॉन प्रमोट्स रेस्टफुल स्लीप अँड इमोशनल स्टॅबिलिटी. इमोशन्स आपले कंट्रोल करण्यासाठी, आपलं स्लीप म्हणजे स्लीप मॉनिटर करण्यासाठी प्रोजेस्टेरॉन काम करतात. टेस्टेस्टेरॉन सपोर्ट मसल टोन अँड बोन हेल्थ. थायरॉइड हार्मोन रेग्युलेट्स मेटाबॉलिझम अँड स्किन टेक्स्चर. आणि कॉर्टिझॉल जे की स्ट्रेस हार्मोन आहे ते आपलं प्रिमॅच्युअर एजिंग प्रिव्हेंट करतं. सायन्स ऑफ हार्मोनल इम्बॅलन्स. हार्मोनल इम्बॅलन्सचे सायन्स काय आहेत बरं? हाऊ डू यू नो दॅट युअर हार्मोन्स आर आउट ऑफ बॅलन्स? फर्स्ट, सडन वेट गेन ऑर लॉस. सडन आपलं वेट वाढतं किंवा कमी होतं. मूड स्विंग होतो, आपल्याला खूप आपण चिंता करतो, लो एनर्जी लेवल होते, आपल्याला थकवा आल्यासारखं वाटतं, हेअर थिनिंग होतात आणि स्किन ड्राय होते आणि आपलं झोपेचं पॅटर्न सुद्धा चेंज होतं. इरेग्युलर स्लीप पॅटर्न्स होतं, कधी झोप येत नाही किंवा कधी आपल्याला जास्त झोपावंसं वाटतं. If you notice these symptoms, it's time to take action and restore balance naturally. Natural ways to balance hormones. काय आहेत बरं नॅचरल वेज आपण आपले हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी? बॅलन्सिंग हार्मोन्स डझंट हॅव टू बी कॉम्प्लिकेटेड. लेट अस सी सम नॅचरल वेज टू सपोर्ट युअर हार्मोनल हेल्थ. ते काही जास्त कॉम्प्लिकेटेड नाही आहेत. अगदी साध्या साध्या गोष्टी आपण बघणार आहोत. ईट हार्मोन बॅलन्स फूड. हार्मोन बॅलन्स फूड आपल्याला काय खायचं आहे, त्याच्यामध्ये काय काय असेल? नट्स आणि सीड्स असतील ते आपल्या हार्मोन्स प्रोडक्शनसाठी सपोर्ट करतात. ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आहेत ते काय करतात तर आपल्या बॉडीतून एक्सेस इस्ट्रोजन असतील त्याला डिटॉक्स करण्याचं काम करतात. प्रोटीन रिच फूड आपण खायला पाहिजे, जसे की अंडी, फिश, पनीर, चिकपीज, राजमा. ते काय करतं तर आपल्या मसल्सला आणि मेटाबॉलिझमला सपोर्ट करतं. सेकंड आहे मॅनेज स्ट्रेस इफेक्टिव्हली. क्रॉनिक स्ट्रेस लीड्स टू एक्सेस कॉर्टिझॉल विच ॲसिलिटेट्स एजिंग. आपण वारंवार खूप चिंता करतो आणि ते चिंता केल्यामुळे आपलं कॉर्टिझॉल हार्मोन वाढतं आणि त्याच्यामुळे आपल्या युथफुलनेसवर, यंग एजवर, एजिंगवर आपल्या परिणाम होतो. आपण जास्त वयाचे वाटू लागतो. प्रॅक्टिस मेडिटेशन, स्लीप, डीप ब्रिदिंग और स्पेंड टाइम इन नेचर टू लॉस स्ट्रेस. जर कॉर्टिझॉल हार्मोन आपलं वाढलं, आपण जास्त चिंता करत असो, तर त्यातून बाहेर येण्यासाठी आपण स्ट्रेस लेवल कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे? आपण मेडिटेशन करायला पाहिजे, आपण डीप ब्रिदिंग करायला पाहिजे, आपण नेचरमध्ये टाइम स्पेंड करायला पाहिजे. जसं की आपण संध्याकाळी
15-20 मिनिटं मोकळ्या मैदानात चालायला गेलो आहोत. आपण एखाद्या झाडाखाली किंवा आपल्याला झाडाखाली वेळ नसेल तर संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळेस देवाची 10 मिनिटं पूजा आराधना केली तर ते सुद्धा एका प्रकारचं मेडिटेशन होऊ शकतं. आणि डीप ब्रिदिंग एक्सरसाइज, जेव्हा तुम्हाला स्ट्रेस वाटतंय तुम्ही शांत एका जागेवर बसा आणि डीप ब्रिदिंग करा. एकदम शांत रिलॅक्स बसून डीप ब्रिदिंग करा, तर तुम्हाला खूप तुमचं स्ट्रेस लेवल कमी झाल्यासारखं वाटेल. थर्ड, प्रायोरिटाइज क्वालिटी स्लीप. स्लीपला जास्त महत्त्व द्या. लॅक ऑफ स्लीप डिस्टर्ब लीड्स टू एक्सेस कॉर्टिझॉल विच ॲसिलिटेट्स एजिंग. जेव्हा तुमची झोप कमी होते मिळते तुम्हाला, तेव्हा तुमचा कॉर्टिझॉल हार्मोन वाढतं आणि त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या एजिंगवर परिणाम होतो. प्रॅक्टिस मेडिटेशन, डीप ब्रिदिंग और स्पेंड टाइम इन नेचर टू लोअर स्ट्रेस. चौथं काय आहे? एक्सरसाइज स्मार्टली. इनकॉर्पोरेट स्ट्रेंथ ट्रेनिंग अँड योगा टू सपोर्ट टेस्टेस्टरॉन लेवल अँड इम्प्रूव्ह ओव्हरऑल हार्मोन फंक्शन. तुमचं टेस्टेस्टरॉन हार्मोन बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला थोडेसे स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला लागेल, किंवा तुम्ही योगा करू शकता, तुम्ही झुंबा करू शकता, किंवा तुम्ही डान्सही करू शकता. जे तुम्हाला आवडेल ते करा, पण त्याच्यामुळे 10 ते 15 ते 20 मिनिट करा आणि त्याच्यामुळे तुम्हाला थोडाफार घाम येईल आणि तुमचं टेस्टेस्टेरॉन लेवल सब बॅलन्स राहील. लेवल लास्ट but not least, stay hydrated. वॉटर हेल्प्स फ्लश आउट टॉक्सिन दॅट कॅन डिस्टर्ब हार्मोनल बॅलन्स. वॉटर काय करतं? आपल्या शरीरातले टॉक्सिन्स बाहेर काढायला मदत करतं. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला हार्मोनल बॅलन्स करण्यासाठी हायड्रेटेड राहायला पाहिजेच. Hormone boosting superfoods. Want to supercharge your hormone? Try adding this superfood to your daily routine. फर्स्ट, फ्लॅक्सीड्स अँड चिया सीड्स. काय असतं फ्लॅक्सीड्स आणि चिया सीड्स मध्ये? त्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड रिच आहे, त्याच्यामुळे आपलं इस्ट्रोजन लेवल वाढतं. ॲव्होकॅडोज मध्ये इट इज फुल ऑफ एनर्जी हेल्दी फॅट दॅट सपोर्ट हार्मोन प्रोडक्शन. हार्मोनच्या प्रोडक्शनसाठी मदत करतं ॲव्होकॅडोज, त्याच्यामध्ये हेल्दी फॅट आहे. टर्मरिक इट रिड्यूस इन्फ्लमेशन अँड सपोर्ट हार्मोन प्रोडक्शन. हळद हळदीचं दूध, हळदीचं पाणी तुमचं इन्फ्लमेशन कमी करायला मदत करतं आणि हार्मोन्स प्रोडक्शनसाठी मदत करतं. मका रूट्स हे एक प्रकारचं भाजी आहे. नॅचरल अडॅप्टन दॅट हेल्प बॅलन्स इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन चं बॅलन्स करायला मका रूट्स हेल्प करतं. आयुर्वेदामध्ये ह्याचा खूप उपयोग केला जातो. बेरीज हाय इन अँटीऑक्सिडंट्स दॅट कॉम्बॅट ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस. Hormones disturbing factors to avoid. Certain lifestyle habits and hormonal environmental factors can do work on your hormones. Avoid these to maintain balance. One, processed foods and sugar. They cause insulin spike leading to hormonal imbalance. Processed food. आपल्याला सवय असते आपण चिप्स खातो, बना बन्स खातो, आणखी काय काय बाहेरचे प्रोसेस फूड खातो, त्याच्यामुळे तुमचं इन्शुलिन स्पाइक वाढवून तुमचे हार्मोनल इम्बॅलन्स होतं, मग तुम्हाला डायबिटीज होतो आणि नको नको ते आणखी आजार होतात. प्लास्टिक कंटेनर अँड टॉक्सिक. प्लास्टिक रिलीजेस हार्मोनल केमिकल दॅट मिमिक इस्ट्रोजन इन द बॉडी डिस्टर्बिंग नॅचरल बॅलन्स. प्लास्टिक कंटेनर्स जेवणासाठी, भाजीसाठी, गरम भाजी किंवा चहा पिण्यासाठी प्लास्टिकचे कंटेनर अजिबात वापरू नका. प्लास्टिकच्या बॉटलमध्ये तुम्ही पाणी पिता ते प्लास्टिक वापरणं बंद करा. त्याच्यामुळे तुमचा ते प्लास्टिक वापरणं बंद केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये टॉक्सिन जाणार नाही आणि तुमचा हार्मोनल बॅलन्स राहील. ओव्हर कन्झम्पशन ऑफ कॅफेन अँड अल्कोहोल. ओव्हर कन्झम्पशन ऑफ कॅफेन. एखाद्या वेळेस दिवसातून कॉफी आहे, अल्कोहोल लिटिल प्रमाणात. बट जेव्हा तुम्ही अतिरेक करता, कॉफी दिवसातून 3-4 वेळा कॉफी पितात, मग ती थंड असो किंवा गरम असो, अल्कोहोल खूप वेळ पिता, तर त्याच्यामुळे सुद्धा तुमचं स्लीप डिस्टर्ब होते आणि तुमचं हार्मोनल इम्बॅलन्स होतो. Simple daily routine for hormonal balance. Here are some simple daily routine to support hormonal balance and stay youthfulness. First, morning. Start your day with a glass of warm lime water with and light stretching. तुमच्या दिवसाची सुरुवात कशी झाली पाहिजे? सकाळी उठल्याबरोबर तुम्ही अनुशापोटी गरम पाण्यामध्ये लिंबू टाकून लिंबू ज्यूस, किंवा तुम्ही कधी हळद पावडर घेऊ शकता, कधी जिरा पावडर घेऊ शकता, कधी दालचिनी पावडर घेऊ शकता. बट स्टार्ट युअर डे विथ 2 glasses ऑफ वॉर्म वॉटर.
आणि थोडंसं बेडवरून उठल्यानंतर थोडंसं 5 ते 10 मिनिटं स्ट्रेचिंग एक्सरसाइज, लाईट स्ट्रेचिंग एक्सरसाइज करायचं आहे. मिड डेला इट अ बॅलन्स, नंतर मिड डेला इट अ बॅलन्स मील रिच इन प्रोटीन अँड हेल्दी फॅट. दुपारच्या जेवणामध्ये प्रोटीन रिच पाहिजे. 25 ग्राम प्रोटीन तुमच्या दुपारच्या जेवणात हवेत. आणि त्याच्याबरोबर हेल्दी फॅट सुद्धा पाहिजेत. इव्हनिंग प्रॅक्टिस डीप ब्रीथिंग और योगा टू अनवाइंड अँड लोअर कॉर्टिझॉल. इव्हनिंग टाइममध्ये तुम्ही काय करायला हवं, तर तुम्ही प्रॅक्टिस करायला हवी योगाची, किंवा तुम्ही थोडासा एक्सरसाइज करायला पाहिजे, किंवा तुम्ही मोकळ्या हवेत खेळायला जा. खेळायला नाही, फिरायला जा. नाईट, अवॉइड स्क्रीन्स बिफोर बेड अँड एम फॉर 7 to 9 hours ऑफ स्लीप. आजच्या युगामध्ये 7 ते 9 तासाची झोप तर आपल्याला शक्य नाही, पण तुम्ही 5 तासाची किमान झोप घ्यायला पाहिजे. रात्री लवकर 10 वाजता झोपा, सकाळी 4 वाजता उठा. दॅट इज अ बेस्ट टाइम. कन्सिस्टन्सी इज द की टू हार्मोनल हार्मोनी. तुमचं हार्मोनल हार्मोनी बॅलन्स करण्यासाठी कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. Conclusion: balancing your hormones naturally is the key to staying youthful and vibrant. By making small changes to your diet and lifestyle, you can support your body's natural functions and age gracefully. If you found this video is helpful, don't forget to like, subscribe, and share with your friends. Comment below with your favorite hormone balancing tip. Balance your hormone flow naturally. Thank you.